असं काय काय घडतंय आजकाल आपल्या देशात. तुम्ही न्यूज बघताय म्हणजे सकाळी उठलं, मोबाईल बघितला की काहीतरी नवीन धक्कादायक बघायला मिळतं. कोण कुणाला गडावरून काय लोटून देतंय, कोण भर माणसांमध्ये लोकलमध्ये कुणाचा खून काय करतंय, काय काय होतंय, ते एखाद्या स्त्रीवर अत्याचार होतो, कुणाचा खून, कुणाचा अपघात. लहानपणी आपण हे सगळं मूवी किंवा सिरियल्स मध्ये बघायचो आणि आता आता आपण हे रोज बघतोय सोशल मीडियावर, रियालिटीत. म्हणजे आधी तर कधीच नाही, पण आता तर मला भीती वाटायला लागली या सगळ्याची. कधी काय होईल कुणाचं काही सांगता येत नाही. खरंच आधी अशी भीती मला कधीच वाटायची नाही. त्यात आता मी एकटी राहायला लागलीये, घरापासून दूर पहिल्यांदाच. त्यातल्या त्यात मला सगळं एकटीचं स्वतः मॅनेज करावं लागतंय आणि मी हे पहिल्यांदा करतेय. किराणा, स्वयंपाक, भाजीपाला, घर सांभाळणं, घर आवरणं, माझं कामं करणं, अगदी सगळं. पण एक गोष्ट मला समजली आहे की जेव्हा आपण बाहेर राहतो ना, तेव्हा आपल्याला मजाही येते, आपल्याला खूप काही वेगळं शिकायला मिळतं आणि आयुष्याकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन असतो ना, तो बदलतो. पण सध्या तर अशी सिच्युएशन झाली आहे, तुम्हालाही नाही वाटत का कधी कधी असं की आपण स्वतःपेक्षा दुसऱ्याचं आयुष्य जगतोय? म्हणजे आपण सगळ्यात आधी उठल्यावर काय करतो? मोबाईल हातात घेतो, ऑब्व्हियसली सवय झाली आपल्याला. आणि मग दुसऱ्यांच्या स्टोरीज, दुसऱ्यांच्या पोस्ट, दुसऱ्यांच्या रील्स बघतो. त्यात ते लग्नाचे स्टेटस, त्यात ते रिलेशनशिप्सचे स्टेटस. म्हणजे रोज कुणाचं तरी लग्न जमलेलं असतं, कुणाला प्रमोशन मिळतं, कोण बाहेर गेलेलं असतं, कोण ट्रिपला फिरत असतं, कुणी नवीन घर घेतं, कुणी नवीन कार घेतं. सगळ्याचे आजकाल सगळेजण व्हिडिओज टाकत असतात आणि ते बघून आपण कुठेतरी त्याच विचारात अटकतो. आता कितीही नाकारलं ना तरी आपण तुलना करतो, आपण कुठेतरी तुलना करतोच की मलाही असं घ्यायचंय, मलाही असं करायचंय, किंवा आपल्याला वाटतं की माझं असं असायला हवं होतं. आणि मला आधी असं वाटायचं की असं आपल्याला नको वाटायला, की कुणाचा हेवा नको वाटायला. पण कुठेतरी हे योग्य सुद्धा आहे जर तो प्रमाणात असेल तर. म्हणजे एखाद्याने काहीतरी मोठी प्रोग्रेस केली आणि ती बघून जर आपल्याला वाटत असेल की मीही असं करेल तर यात काय वाईट आहे? चांगलं आहे ना, आपण प्रयत्न करतो, आपण अजून काहीतरी अचीव करण्याचा ट्राय करतो. पण जोपर्यंत आपण ट्राय करणार आहे ना, तोपर्यंतच हे चांगलं आहे. जर आपल्याला समोरच्याची ईर्ष्या होत असेल आणि त्यातून आपण रडत असू की माझ्याकडे तर काहीच नाहीये, हे चुकीचं आहे ना. आणि हेच बऱ्याच जणांना होतं. मी खूप ज्ञान देतेय तुम्हाला, पण माझंही असंच झालं होतं. म्हणजे असं नाही की मी कोणाला बघून कंपेअर करत होती किंवा मला ईर्ष्या झाली होती, पण मी या सगळ्यात खूप गुंतून गेली होती. म्हणजे सोशल मीडिया असेल, रील्स बघणं असेल. आणि यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता तुम्ही ऐका, यामुळे मी माझ्या या ज्या यूट्यूब पेज आहे, माझं हे जे यूट्यूब चॅनल आहे, याकडे लक्ष देणं कमी केलं. कारण काय? याचं खरंच जेन्युइन कारण होतं. असं नाही की मी माझे कामं वगैरे करत नव्हती, मी करत होती. पण यूट्यूबवर व्हिडिओज न टाकण्याचं मेन कारण म्हणजे मी करायची मोटिवेशनल व्हिडिओज, तुम्हाला माहिती आहे. पण मी नोटीस केलं की सध्या कोणालाही मोटिवेशन घ्यायचं नाही आहे, कुणीही इंटरेस्टेड नाही आहे ते घेण्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणालाही लाँग व्हिडिओ बघायचा नाही आहे. सगळ्यांना शॉर्ट्सची सवय झाली आहे. पटापट संपवतात ते शॉर्ट्ससुद्धा, ते 2x स्पीडने बघतात, फास्ट करून बघतात. सगळेच, आपण सगळेच. आणि त्यात मला असं वाटलं की माझे मोठे व्हिडिओ कोण बघणार आहे आता, का बघणार आहे? आणि मग हळूहळू मी ते बनवणंच बंद केलं. आणि म्हणून मागच्या 1 ते 2 महिन्यापासून मी काहीच टाकलं नव्हतं. आणि त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट म्हणजे इथे सांगायची राहिली, मी ग्रूमिंगचे व्हिडिओ टाकायला लागले होते. ग्रूमिंग, स्टाईल. तर यामुळे सुद्धा मला बरेच जण बोलले की "अगं, तू हे व्हिडिओज का टाकतेय? तू मोटिवेशनल का टाकत नाहीये? किंवा तू टिप्स का देत नाहीये? तू सेल्फ इम्प्रूव्हमेंटबद्दलचे व्हिडिओज टाकणं का बंद केलं?" मग याचंही माझ्याकडे हेच कारण होतं की ते व्हिडिओ आता कुणी बघत नाही. पण खरं तर मला ते व्हिडिओज करायला खूप आवडायचं. त्यामुळे ना मला स्वतःला सुद्धा एक मोटिवेशन मिळायचं. मी सुद्धा मोटिवेट असायची. आणि मेन कारण तेच होतं की मला खूप विचार यायचे की आता माझे मोटिवेशनल व्हिडिओ, ते टिप्सचे व्हिडिओ, सेल्फ इम्प्रूव्हमेंटचे व्हिडिओ कोणी बघेल का? त्यांना व्ह्यूज येतील का? मग या विचारामुळे हळूहळू मी टाकणं बंद केलं. हे मी खूप पुन्हा बोलतेय, पण हे असंच होतं. आणि आता अचानक मी तसेच व्हिडिओ बनवणार आहे किंवा मी माझ्या लाईफस्टाईलचे व्हिडिओ बनवणार आहे. मला अचानक विचार आला की ठीक आहे ना, तुला जे आवडतं ते तू का करत नाहीयेस? कुणी बघितले किंवा नाही बघितले, आता मला माहिती आहे या व्हिडिओवर सुद्धा मी एक्सपेक्ट करत नाहीये की खूप व्ह्यूज येतील की नाही येतील. पण खरं सांगते, आतापासून मी असं अजिबात करणार नाहीये. मी लक्ष देणार आहे मला ज्या गोष्टी आवडतात त्यांच्याकडे, मला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्यांच्याकडे. आणि जर तुमचंही असं झालं असेल ना, तर आजपासून आपण मिळून सुरुवात करूया. म्हणून मी तुम्हाला असंही डायरेक्ट सांगणार नाही की त्यासाठी तुम्ही मोबाईल बाजूला ठेवा, अजिबात नाही. पण सध्या असं झालंय की कोणी काहीही सांगितलं तरी आपण तो बाजूला ठेवणार नाहीये. पण आपण ॲटलिस्ट इतकं करूया की त्याचा अतिच वापर करणं टाळूया, अति स्क्रोल करणं टाळूया आणि तो जो वेळ आहे तो आपण थोडासा स्वतःला देऊया.
आणि कदाचित तुम्ही ज्याचा शोध सोशल मीडियावर घेताय तो तुमच्या जवळच असेल, तुम्हाला सापडेल. मी व्यक्तीबद्दल बोलत नाहीये, ते काहीही असू शकतं. भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.